अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। या महत्त्वाच्या बातमीकडे वळताना राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने झटका दिलेला आहे। परमवीर सिंग प्रकरणाचा सीबीआय तपास करणार आहे अशी माहिती समोर येते। ही या घडीची महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने झटका दिलेला आहे। या घडीची ही ब्रेकिंग न्यूज आहे। ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ही महत्त्वाची बातमी बघतोय। परमवीर सिंग प्रकरणाचा सीबीआय आता तपास करणार आहे। राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने दणका दिलेला आहे, झटका दिलेला आहे। परमवीर सिंग प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे। या प्रकरणात आता नेमकं पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। परमवीर सिंग या प्रकरणामध्ये आता सीबीआय उतरलेली आहे। सीबीआय आता पुढचा तपास करणार आहे। राज्य सरकारला हा एक प्रकारे कोर्टाने झटका दिलाय असंच म्हणावं लागेल। या बातमीचे सगळे कंगोरे आपण जाणून घेणार आहोत। मात्र परमवीर सिंग प्रकरणाचा सीबीआय तपास करणार आहे आता, आणि कोर्टाने हे स्पष्ट केल्यानंतर राज्य सरकारला हा एक प्रकारे झटकाच आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, ही या घडीची फार महत्त्वाची बातमी आहे। सीबीआय आता परमवीर सिंग प्रकरणाचा पुढचा तपास करणार आहे। बरोबर आहे। परमवीर सिंग प्रकरणाची संपूर्ण चौकशी जी आहे आता ती सीबीआय करणार आहे। या संदर्भात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आलं होतं। आज सकाळी या संदर्भातले संकेत मिळाले होते, ज्या सुप्रीम कोर्टाने या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान ज्या पद्धतीनं वक्तव्य दिले होते, जे ऑब्झर्वेशन दिले होते, त्या ऑब्झर्वेशनच्या आधारावरती हे स्पष्टपणे जाणवत होतं की सीबीआय कडे परमवीर सिंगांचा संपूर्ण प्रकरणाचा तपास जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे। हा राज्य सरकारसाठी मोठा धक्का आहे की एक प्रकारे परमवीर सिंग प्रकरणामध्ये जोरदार धक्का महाराष्ट्र सरकारला बसलेला आहे। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या पार्श्वभूमीवरती असं म्हणावं लागेल की ज्या पद्धतीनं परमवीर सिंग प्रकरणात खास करून 100 कोटीच्या लाच प्रकरणाच्या संदर्भामध्ये परमवीर सिंग यांचा आरोप होता आणि ज्या पद्धतीने त्यांची पदच्युत करण्यात आलं होतं, त्यांचा अन्वयी ट्रान्सफर करण्यात आलं होतं, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी या संदर्भात सुप्रीम कोर्टात देखील मागणी केली होती। त्यांना खास करून जामीन मिळावा, अटकपूर्व जामीन मिळावा। तर अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर परमवीर सिंग प्रकरणामध्ये आज ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलाय, संपूर्ण साधारणतः 2 महिन्याच्या सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महत्त्वाचाच म्हणावा लागेल। प्रशांत, असेच सोबत रहा। अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने कधी परमवीर सिंग अडचणीत येत होते, कधी राज्य सरकारला झटका मिळत होता, आता मात्र या सगळ्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे। मग आता कसं बघावं लागेल या सगळ्याकडे? सुवर्ण, परमवीर सिंग यांच्यावरती एकूण 5 एफआयआर दाखल आहेत। 2 ठाण्यामध्ये आणि 3 मुंबईमध्ये दाखल आहेत। खरं तर हा सगळा गुन्हा दाखल झाल्यानंतर परमवीर सिंग यांना अटक होईल का, त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल का, या सगळ्या शक्यता असताना त्यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलं आणि त्यानंतर स्वतः परमवीर सिंग हे मुंबईमध्ये हजर राहून त्यांनी सीआयडी असेल, क्राईम ब्रांच असेल, सायबर सेल असेल, त्याच पद्धतीने लोकल पोलीस असतील, सर्वांसमोर गेले आणि त्यांनी सर्व प्रकारामध्ये त्यांचे जबाब नोंदवले। पण आता ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने या सर्व 5 केसेस ज्या आहेत या सीबीआयकडे वर्ग कराव्यात आणि त्याही एका आठवड्याच्या आतमध्ये वर्ग कराव्यात आणि सरकारी म्हणजे राज्य सरकारच्या जे अधिकारी आहेत, जे पोलीस आहेत, यांनी सीबीआयला हे सर्व गुन्हे जे आहेत हे ट्रान्सफर करताना अतिशय सहकार्य करावं सीबीआयला आणि लवकरात लवकर ही प्रकरण जे ते 1 आठवड्याच्या आतमध्ये सीबीआयला द्यावीत असा आदेश जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। आता मुळात या सगळ्या आदेशामुळे राज्यामध्ये नेमकी राजकीय परिस्थिती देखील वेगळी निर्माण होऊ शकते। कारण का आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे की परमवीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यानंतर आणि देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला। ज्या पद्धतीने वारंवार विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल एकमेकांवरती आरोप करतात की तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करताय आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीमध्ये स्टेट गव्हर्नमेंटने या पद्धतीच्या केसेस दाखल केल्या होत्या आणि परमवीर सिंग यांच्या अटकेची पूर्ण शक्यता निर्माण केली होती, पण त्यांची अटक होऊ शकली नाही आणि आता भविष्यात नेमकं काय होईल हे माहित नाही। मात्र अजित, पुन्हा आपल्याशी संवाद साध्य आपण असेच सोबत राहा। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत। अतुलजी, राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाकडून मोठाच झटका मिळाला आहे, कारण आता परमवीर सिंग प्रकरणाचा पुढचा तपास सीबीआय करणार आहे। असं आहे की परमवीर सिंगाच्या संदर्भामध्ये जे काही होत आहे ते निसंशय संशयास्पद आहे। हे प्रकरण सीबीआय कडे जाण्याचं काहीच कारण नव्हतं, पण ठीक आहे, आता सीबीआय कडे जर हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने दिलं होतं
तर जे सत्य आहे ते पुढे येईल अशी आम्ही अपेक्षा करतो. परमवीर सिंग यांना जेव्हा चांदीवाल कमिशननी प्रश्न विचारला की आपण अनिल देशमुखांवर आरोप केले तर आपल्याकडे कोणते पुरावे आहेत, तर परमवीर सिंगांनी सांगितलं की त्यांच्याजवळ पत्राशिवाय, त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्याशिवाय दुसरी आले पोडियमवर आले. हॅलो पोडियमवर आले, लक्ष ठेव. अरे सर्वोच्च न्यायालयाने परमवीर सिंग प्रकरण आता यापुढे सीबीआय तपासणार आहे. परमवीर सिंग यांच्या प्रकरणाचा पुढचा तपास, त्यांनी केलेल्या आरोपांचा पुढचा तपास आता सीबीआय करणार आहे. अतुल लोंढे, क्षमा करा, आपला आवाज पूर्ण आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. आपण काय प्रतिक्रिया देत होतात? तर केंद्र राज्य संबंधामध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बगैर भाजपेतर सरकार ज्या ज्या राज्यांमध्ये आहे त्या राज्यांमध्ये घडून येत आहे आणि हे सगळं संशयास्पद आहे. परमवीर सिंगांचं प्रकरण पोलीस हाताळू शकणार, मुंबई पोलीस हाताळू शकणार नाही असं काहीच नव्हतं. पण आता ठीक आहे, ते गेलं. शिवसेना किंवा शिवसेनेचा मंत्री असा भिवून पळून जाणाऱ्यापैकी नाही. मला माहिती घेऊ द्या काय नेमकं घडले, काय कसा तपास दिलाय, कुठल्या ग्राउंडवर दिलाय. मी ऑफिशियल आमच्या अधिकाऱ्यांकडनं ब्रीफिंग घेतो आणि मग आपल्याशी बोलतो ना. माहिती न घेता मी त्या माझ्या लक्षवेधी सूचनेचं उत्तर देऊन आलो आणि एका मीटिंगसाठी मंत्रालयात चाललोय. मंत्रालयावरनं मी परत येणार आहे. तोपर्यंत मी आमच्या अधिकाऱ्यांकडनं सगळी माहिती घेतो. माझ्याकडे ऑफिशियल माहिती आल्यानंतर जरूर आपल्याला 1 तासाभरामध्ये मी सगळं अपडेट देतो. धन्यवाद. कारण मुंबई पोलीस तपास करत होते सर, मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मुंबई पोलीस देखिए ये इशू में मुझे अभी ऑफिशियल कुछ जानकारी नहीं है. मैं सुबह से अपर हाउस में काउंसिल हाउस में था, मेरा डिपार्टमेंट का वहाँ कामकाज था. अभी 5 मिनट पहले मेरा वो कामकाज खत्म करके मैं एक मीटिंग के लिए मंत्रालय में जा रहा हूँ. मैं वहाँ से आने के बाद मैं इसका ऑफिशियल ब्रीफिंग लूँगा, ऑफिशियल इन्फॉर्मेशन लूँगा. जब तक कोई ऑफिशियल इन्फॉर्मेशन मेरे पास नहीं है तब तक इस बारे में कुछ बोलना उचित नहीं रहेगा. मैं ऑफिशियल इनपुट मेरे पास आने के बाद, मेरे पास ऑफिशियल इन्फॉर्मेशन आने के बाद मैं जरूर 1-1.5 घंटे में आपसे बात करूंगा. इस मामले को लेकर के कोई मीटिंग शेड्यूल्ड है क्या मंत्रियों को? देखिए अभी तक तो मुझे कुछ, मैं अभी बोल रहा हूँ 5 मिनट पहले मैं काउंसिल हाउस से बाहर आया हूँ. मेरा कामकाज था मेरे डिपार्टमेंट का, अभी वो खत्म हुआ है. मेरे पास ऑफिशियल इन्फॉर्मेशन आने के बाद मैं आपसे बात करूंगा. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पत्रकारांनी घेरलं आणि प्रश्न विचारला याच प्रकरणासंदर्भात की परमवीर सिंग प्रकरणाचा तपास हा आता सीबीआय करणार आहे. याविषयी आपण काय सांगाल? ते म्हणाले, मी या संदर्भात सगळे अधिकृत माहिती घेतो आणि मगच त्याविषयी मी बोलू शकेन. आधी मराठीमध्ये प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि त्यानंतर तीच प्रतिक्रिया त्यांनी हिंदी माध्यमांना सुद्धा दिली की मला अजून सुद्धा कुठल्याही विषयाची कल्पना नाही. मी या सगळ्यातले ताजे अपडेट्स काय आहेत, कुठल्या ग्राउंडवर सीबीआयकडे तपास सोपवलेला आहे, या सगळ्याची माहिती घेतो आणि मग आपल्या सगळ्यांना सांगतो. 1 तासामध्ये मी याविषयी बोलू शकेन असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलेलं आहे. विधानभवन परिसरामधून ते प्रतिक्रिया देत आहेत. हा खूप मोठा महाविकास आघाडी सरकारला झटका मानला जातोय, कारण आता सीबीआय या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहे. परमवीर सिंग यांनी 100 कोटी वसुली प्रकरणासंदर्भात अनिल देशमुखांवर आरोप केलेले होते. अनिल देशमुख यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता. त्यानंतर जशा अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या तसाच परमवीर सिंग यांच्याही समोरच्या अडचणी वाढलेल्या होत्या आणि हे सगळं प्रकरण आता सीबीआय तपासणार आहे. सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिलेले आहेत, त्यामुळे हा मोठाच झटका आहे राज्य सरकारला. अतुल लोंढे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आपल्याला प्रतिक्रिया देत होते की अशी कुठलाही निर्णय देण्याची गरज नव्हती. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करू शकत होते. अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, आपण बघतोय काय सगळ्या घडामोडी घडतायत.
एका बाजूला केंद्रीय यंत्रणांवर आरोप प्रत्यारोप होतातच आहेत आणि असं असताना सीबीआयकडे हा तपास दिला जातोय. अतुल लोंढे आता बोलताना असं म्हणत होते की मुंबई पोलीस आणि राज्यातल्या यंत्रणा या प्रकरणाचा तपास करू शकत होत्या, पण का असा निर्णय कोर्टानं दिला याविषयी त्यांच्या मनात संभ्रम आहे. काय सांगाल या सगळ्याबाबत? नक्कीच सुवर्णा, खरं तर म्हणजे राज्य सरकारतर्फे आता या प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे. कारण का कसं आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे त्याच्या विरोधात तक्रार आहे किंवा ज्यांनी तक्रार दिलेली आहे या दोघांनाही त्यांचे मूलभूत अधिकार असतात की त्यांचा तपास किंवा त्यांच्यावर जे आरोप लावण्यात आलेले आहेत किंवा त्यांनी जे आरोप लावलेले आहेत या दोन्ही लोकांना अधिकार असतात की त्यांचा तपास नेमका कोणत्या यंत्रणेने करावा आणि त्या संदर्भात त्यांना ठोस माहिती जी आहे किंवा ठोस कारणे जी आहेत ती सादर करायला लागतात आणि त्यानंतर पुढे जाऊन ही प्रकरणे जी आहेत ती संबंधित यंत्रणांना वर्ग केली जातात. बरोबर. त्यामुळे असे प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. क्षमा करा अजित, पुन्हा आपल्याला थांबवावं लागतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत. अंकुशजी, तुमची पहिली प्रतिक्रिया, आता हे सगळं प्रकरण आता सीबीआय तपासणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असल्यामुळे त्याच्यावरती मी काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. परंतु असा जर निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असेल की सीबीआय कडे हे प्रकरण संपूर्ण सोपवावं, तर सीबीआय सध्या ज्या पद्धतीने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या दबावाखाली काम करते त्यांच्याकडनं अनिल देशमुखांना न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही. तेही जे चौकशी करतील ती चौकशी एकतर्फी होईल याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. त्यामुळे दुर्दैव आहे आमचं की या ठिकाणी ही सीबीआयकडे आणि वास्तविक आता महाराष्ट्र आपण म्हणताय पोलीस की केंद्रीय यंत्रणा दबावात काम करतायत. अंकुश काकडे असेच सोबत राहा. अतुल भातखळकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. अतुल भातखळकर, याच प्रतिक्रिया येत आहेत. अंकुश काकडे जशी आता प्रतिक्रिया देत आहेत तसंच काही वेळापूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते ही प्रतिक्रिया देत होते की दबावाखाली केंद्रीय यंत्रणा काम करतायत त्यामुळे अनिल देशमुखांना न्याय मिळेल याबाबत शंका आहे. अतुल भातखळकर. शकत नाही. नाही, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे आणि त्याच्यावर खरं तर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासारखं काही नाहीये. शेवटी 3 महिने या संदर्भातल्या हिअरिंग सुप्रीम कोर्टात चालू होत्या आणि त्यामुळे मी अंकुश काकडेंना एवढंच सांगेन की अनिल देशमुखांची सीबीआय इन्क्वायरी काही भारतीय जनता पार्टीने लावलेली नाहीये, ती मुंबई उच्च न्यायालयाने लावली. त्याच्या विरोधामध्ये अनिल देशमुख आणि राज्य सरकार उच्च न्यायालयात गेलो होतं, मग परत सर्वोच्च न्यायालयात गेलो होतं. तिन्हीकडे त्यांनी स्वतःचं तोंड फोडून घेतलं आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय जेव्हा एखादा निर्णय करत असतं तेव्हा तो सर्वोच्च असतो. जर का राज्य सरकारला किंवा अन्य कोणाला हा निर्णय मान्य नसेल तर त्यांना पुन्हा एकदा रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, तो त्यांनी करावा. आणि त्यामुळे मला वाटत नाही की याच्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या अंडर याची देखरेख होईल आणि सीबीआय त्याची चौकशी करेल. यात काही कोणाला वावगं वाटायचं काही कारण मला दिसत नाहीये. कारण सीबीआय एक स्वायत्त संस्था आहे हे बहुतेक काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांच्या लक्षात नाहीये. अंकुशजी, स्वायत्त संस्था होती परंतु 2014 पासून तिचं स्वायत्त संपुष्टात आलं आणि केंद्रीय सरकारच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली दबावाखाली ती संस्था सध्या काम करते. त्यामुळे ठीक आहे, आम्ही आमच्या वरिष्ठ वकिलांशी चर्चा करून रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येणं शक्य असेल तर ते देखील करू. परंतु अशा पद्धतीने सध्या आम्हाला अनिल देशमुखांना न्याय मिळेल असं मला वाटत नाही. अतुलजी, पण वारंवार केंद्र सरकारवर आरोप होतोय, ईडीची कारवाई असो, सीबीआयची यंत्रणा असो, कुठल्याही केंद्रीय तपास यंत्रणा जेव्हा केस एखादी हातात घेत आहेत तेव्हा आरोप महाविकास आघाडीकडून वारंवार आपल्यावर होतोय की दबावात या यंत्रणा काम करतायत. महाविकास आघाडीच्या या तबकडी फार जुनी झालेली आहे आणि मुळामध्ये जर का यांच्यावर काही आरोप होतात, चौकशा होत आहेत तर हे न्यायालयात का जात नाही? तर न्यायालयात हे अशा करता जात नाहीयेत की यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत हे त्यांना माहिती आहे. पी चिदंबरम यांच्यावर सुद्धा कारवाई केली पण त्यांना तुरुंगात जाण्याच्या आधी 45 वेळेला या देशातल्या वेगवेगळ्या न्यायालयांनी अटकेपासून दिलासा दिला होता आणि त्यामुळे पाटकर असतील, संजय राऊत असतील यांनी जावं ना, काही अडचण असायचं कारण नाहीये. पण त्यांना हे माहिती आहे म्हणून ते जात नाहीत. आणि काकडे जे म्हणतायत की सीबीआय ही दबावाखाली काम करतेय तर त्यांच्या माहिती करता जरा आठवण करून देतो
की जेव्हा युपीएचं सरकार होतं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयवर ही टिप्पणी केली होती की हा तर पिंजऱ्यातला पोपट आहे. ते युपीआयच्या कारभारावर टिप्पणी होती, भारतीय जनता पार्टीच्या नव्हे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळावर सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने कधीही ऍडव्हर्स रिमार्क मारलेले नाहीयेत. कारण आम्ही नियमाला धरून, कायद्याला धरूनच आम्ही काम करतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं. एवढंच त्यांना माझं त्यांना सांगणं आहे. नक्की. अतुलजी, अंकुशजी आपण उत्तर दिलं पाहिजे अतुलजींना. नाही, आता याच्या पुढे काय आम्ही उत्तर देणार. आता सध्या जे फक्त महाराष्ट्रामधल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती केसेस दाखल करणं, त्यांच्या चौकशी करणं, नाही, याच्या पलीकडे काय कारण नाही. मगाशी काँग्रेसचे प्रवक्ते बोलताना असं म्हणाले, अतुल लोंढे बोलताना असं म्हणाले की परमवीर सिंग यांच्याकडे लेटर शिवाय, त्या पत्राशिवाय दुसरे कुठलेही पुरावे नाहीत. जर असं असेल तर मग कुठल्याही यंत्रणेसमोर अनिल देशमुख हे सुटून बाहेर येतीलच की. ठीक आहे, आता पाहूया आपण काय होतंय ते. घोडा मैदान जवळ आहे, आपल्याला शंका आहे. निर्णय समजेल. पण आपल्याला शंका आहे अंकुशजी. आम्हाला शंका आहेच. धन्यवाद अंकुशजी, आपण सविस्तर बोललात. अतुलजी, आपलेही आभार, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. अंकुश काकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अतुल भातखळकर भाजपचे आमदार नेते आपल्या सोबत होते. स्पष्टपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी अशी भूमिका मांडली आहे की आम्हाला शंका आहे, सीबीआय दबावाखाली काम करते, त्यामुळे अनिल देशमुखांना न्याय मिळेल असं वाटत नाही. महाविकास आघाडी सरकारला उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा तडाखे दिलेले आहेत. कारण महाविकास आघाडी सरकारचं हे वैशिष्ट्यच राहिलेलं आहे की ते कायदा न पाळता, हे कायद्याचं राज्य आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे बेकायदेशीर निर्णय ते घेतात. मग अगदी ऍक्टिंग डीजीचं काम नेमणूक असो किंवा अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीतली याचिका असो, आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार बेकायदेशीर काम करतं आणि म्हणून प्रत्येक वेळेला न्यायालयात ते तोंडावर पडतात. हे त्यांनी लक्षात घ्यावं, एवढंच माझं त्यांना सांगलं. इतरही प्रकरणांमध्ये असं सातत्यानं दिसून येते की सीबीआय चौकशीची मागणी केली जाते, पण राज्य सरकार ते धुडकावून लावते. काही दिवसांपूर्वी पेनड्राईव्हचे प्रकरण आलं होतं, तेही चौकशी त्यांनी सीआयडीकडे दिलेली आहे. आपली काय प्रतिक्रिया? तेही प्रकरण पुन्हा एकदा सीबीआयकडे जाईल असं वाटतंय, न्यायालयात जाऊन? नाही, पहिली गोष्ट आम्ही त्याच दिवशी जाहीर केलेलं आहे की या संदर्भात सीबीआयला तुम्ही चौकशी द्या. राज्य सरकारने त्याला नकार दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवू. न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, त्याची सीबीआय इन्क्वायरी होईल. कारण त्या पेनड्राईव्हमध्ये महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचेच उल्लेख आहेत आणि त्यामुळे अशा वेळेला सीआयडी किंवा महाराष्ट्राचे पोलीस हे निपक्षपातीपणाने या गोष्टीची चौकशी करतील अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. कारण ज्या सूडबुद्धीने गेले 2-2.25 वर्ष महाराष्ट्रातले पोलीस या सरकारच्या दबावामुळे वागतायत आणि त्याच्यामुळे आमची मागणी आहे की सीबीआयने याची चौकशी करावी. नाही, पण वारंवार आरोप होत आहेत की केंद्रीय यंत्रणा आहे, त्यातून कुठेतरी दबाव तंत्र वापरलं जात आहे, केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय, त्यामुळे हा सुद्धा वापराचाच एक भाग आहे अशी सुद्धा चर्चा येत्या काळामध्ये किंवा आरोप येत्या काळामध्ये होऊ शकतात. मुळात सर्वोच्च न्यायालयाने आज अजून एक टिप्पणी केलेली आहे की कालच विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी असं म्हटलं की न्यायालयावर आमचा विश्वासच नाहीये आणि न्यायालयाने म्हटलं आम्ही ते वाचलं आणि आम्ही याला काडीतकी किंमत देत नाही, आम्ही हे कचऱ्याच्या पेटीत फेकून द्यायच्या लायकीचं विधान आहे, हे आज सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणीमध्ये म्हटलेलं आहे स्पष्टपणे. आणि संजय राऊत आणि महाविकास आघाडीचं सरकार एक गोष्ट विसरत आहे सोयीस्कररित्या, या सरकारचा जन्मच हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे झालेला आहे. चिदंबरम यांना अटक होण्यापूर्वी 45 वेळेला या देशातल्या वेगवेगळ्या न्यायालयांनी अटकेपासून दिलासा दिला होता. अंतिमतः सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेचे आदेश त्यांच्या बाबतीतले दिले आणि त्याच्यामुळे सूडबुद्धीने वागतोय तर तुम्ही न्यायालयात जा, न्यायालयाचे दरवाजे ठोठवा, पण आपले हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत याची त्यांना जाणीव असल्यामुळे ते न्यायालयात जात नाहीयेत. त्यांचा भ्रष्टाचार बाहेर येणार आणि त्याच्यावर कारवाई होणार, हे 100% सत्य आहे. पहला मैं जानना चाहेंगे आपसे, सुप्रीम कोर्ट का फैसला आया है जिसमें ये कहा गया है कि सारे जो केसेज है बाहर गिरीश बादल क्या करें? सर्वोच्च न्यायालय का जो भी फैसला होता है उस पर टिप्पणी करना ये काम नहीं होता है, तो उस पर अमल करना ये काम है, पहली बात. दूसरी बात, मुंबई की या महाराष्ट्र की जो पुलिस जो भी परमवीर सिंह के बारे में जांच कर रही है तो उनके पास जो भी प्रूफ्स है वो प्रूफ वो सीबीआई को दे सकते हैं, तो सीबीआई को इस काम की इसमें मदद हो जाएगी. तो मुझे लगता है कि सर्वोच्च न्यायालय ने अपने ओन विजडम में ये फैसला सुनाया है
उसका पालन करना ये उचित है। यदि महाराष्ट्र सरकार को लगता होगा